Hello students, today we will see physical properties of amines. अमाइन्सच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत. बघा, कोणत्याही फिजिकल प्रॉपर्टीज बघत असताना एक महत्त्वाचं असतं ते म्हणजे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या कंपाऊंड्सचे त्याच्यामध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, कोणकोणत्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याच्यात ॲक्ट होतात त्यानुसार त्या बाकीच्या प्रॉपर्टीज सुद्धा हे डिपेंड राहत असतात. आपण पहिला जो पॉईंट डिस्कस करणार आहे तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस डिस्कस करत असताना आपण बघतोय की ते एखाद्या आपण एक प्रायमरी अमाइन्सचे एक एक्झाम्पल बघतोय. RnH2 RnH2 हे दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स आपण शेजारी दाखवलेले आहेत. आता ह्या मॉलिक्युल्समध्ये एका मॉलिक्युल्समध्ये नायट्रोजन आहेत आणि दुसऱ्याचा जो हायड्रोजन आहे. आता नायट्रोजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 3 आणि हायड्रोजनची आहे 2.1. म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी काही प्रॉपर्टी असते त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याच्यामध्ये असा डिफरन्स आहे. आणि जर समजा अशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये डिफरन्स जर राहत असेल तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची पोलॅरिटी निर्माण होत असते. जसं की आता नायट्रोजनचे मी सांगितले 3 आहे, म्हणजेच इथं जे असणार नायट्रोजनवर काही प्रमाणात इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणार डेल मायनस, आणि हायड्रोजनवर जो आहे हा डेल प्लस असा एक पॉझिटिव्ह चार्ज असणार. आता बघा, हे ऑलरेडी फुलफिल आहे, परंतु एका मॉलिक्युलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा नायट्रोजन यांच्यामध्ये ही जी काही पोलॅरिटी असते त्यामुळे एक प्रकारचा पार्शल बॉन्ड तयार होतो, त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. अशी हायड्रोजन बॉन्डिंग इथे फॉर्म होत असते. आणि हे आपल्याला लक्षात आलं की याच्यामध्ये बघा, आता प्रायमरी अमाइनमध्ये 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथे 2 प्रकारचे हायड्रोजन बॉन्ड तो बाजूच्या मॉलिक्युल्स बरोबर तयार करू शकतो. जर आपण सेकंडरी अमाइन जर घेतला दॅट मीन्स R2NH, याच्यामध्ये फक्त एकच हायड्रोजन बॉन्ड इथं फॉर्म होऊ शकतो. आणि आपण टर्शरी अमाइन जर घेतला दॅट मीन्स R3N, याच्यामध्ये एकही हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन ॲटम असत नाही. हायड्रोजन ॲटम नसल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही. म्हणजेच टर्शरीमध्ये हायड्रोजन बॉन्ड अब्सेंट असणार, अशा कोणत्याही प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी असणार नाही. पण त्या ठिकाणी आज दुसरा एक फोर्स एक्झिस्ट करत असतो, तो म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. कारण शेवटी त्या मॉलिक्युलमध्ये तर हायड्रोजन नायट्रोजन आहेच, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा डायपोल डायपोल अट्रॅक्शन अशा पद्धतीचा फोर्स असतो. त्याची क्वांटिटी जी असते ही थोडीशी कमी असते, किंवा त्याची जी काही स्ट्रेंथ असते ही खूप कमी असते ॲज कम्पेअर टू हायड्रोजन बॉन्ड. या सगळ्या फोर्सेस त्याच्यामध्ये एक्झिस्ट असतात प्रायमरी सेकंडरी टर्शियरमध्ये, त्या प्रमाणात त्याच्यात बदल होत चालतो. आता त्यानुसार बघा, आता दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे बॉइलिंग पॉईंट्स. आता बॉइलिंग पॉईंट जर आपण बघितलं, कम्पेअर जर केलं तर बॉइलिंग पॉईंट्स ऑफ प्रायमरी अमाइन्स आर हायर ॲज कम्पेअर टू सेकंडरी विच इज हायर ॲज कम्पेअर टू टर्शरी. म्हणजे टर्शरी यांचा बॉइलिंग पॉईंट सर्वात कमी असणार. याच्यात बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त का, तर जसं मी आता इथं रिझन सांगितलं की हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत याच्यात जास्त प्रमाणात असणार, कारण की 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत, म्हणून याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट्स यांचा जास्त, कारण की जास्तीची एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. सेकंडरी अमाइनमध्ये कम्पॅरेटिव्हली एकच हायड्रोजन असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट्स कमी असणार, आणि टर्शरीमध्ये एकही हायड्रोजन नसतो, म्हणून तिथं कोणत्याही प्रकारचे हायड्रोजन बॉन्ड तयार होत नाही. आणि जे तयार होणारे डायपोल डायपोल फोर्सेस हे खूप वीक असतात, म्हणून दे आर हॅव्हिंग लोएस्ट बॉइलिंग पॉईंट्स. या पद्धतीने आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येऊ शकतं. नंतरचे फिजिकल स्टेट्स. आता फिजिकल स्टेट आणि त्यांचं ऑर्डर किंवा जो स्मेल त्याचा जर आपण विचार केला, आपल्याला असं लक्षात येईल की जेवढे काही लोअर अमाइन्स असतात दे आर गॅसियस इन स्टेट, म्हणजे नेहमीच्या टेम्परेचरमध्ये गॅसियस स्टेटमध्ये असतात, आणि त्यांना एक प्रकारचा फिशी ऑर्डर असतो, माशासारखा वास त्यांचा येत असतो. मिडल त्यापेक्षा थोडेसे हायर मॉलिक्युलर वेट असणारे जेवढे काही अमाइन्स असतात दे आर लिक्विड इन स्टेट, आणि एकदम जे हायर अमाइन्स असतात दे आर सॉलिड इन स्टेट. म्हणजे जसं आपण त्याचा मॉलिक्युलर मास वाढवत जाऊ तसं तसं त्यांचं ते गॅसियस करून सॉलिड स्टेटकडे जातात. अरोमॅटिक अमाइन जे असतात ॲनिलीन किंवा त्याच्यासारखे दुसरे, हे मात्र बहुतेक सर्व जे असतात दे आर दी कलरलेस लिक्विड्स. त्यांना कोणत्याही प्रकारचा कलर लाजमी पाण्यासारखे असतात, लिक्विड स्टेटमध्ये राहतात. चौथी जी फिजिकल प्रॉपर्टी आहे दॅट इज दी सोल्युबिलिटी. आता जेव्हा एखादा सबस्टन्स हा दुसऱ्या एखाद्या सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहे किंवा नाही हे कशावर डिपेंड असणार,
डिपेंड असणार की तो त्याच्यामध्ये जो काही सॉल्व्हंट आहे या सॉल्व्हंटशी एखादा तो बॉन्ड तयार करतो किंवा नाही. मग आता इथं बघा, जर आपल्याला वॉटरमध्ये सोल्युबिलिटी बघायची असेल तर आपल्याला माहिती आता पोलर कंपाऊंड्स हा त्याच्यामध्ये जास्त सोल्युबल असतो वॉटरमध्ये. त्याचं कारण काय की पोलर कंपाऊंड्स काय करतात, त्याच्याशी एक प्रकारचा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. जसं इथं आपल्याला माहिती की अमाईनमध्ये हा जो हायड्रोजन आहे आपण बघितलेलं की त्याच्या पार्शली पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ऑक्सिजनवर जर पार्शली निगेटिव्ह चार्ज जर असेल तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. अशी हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म जे केले जातात त्याच्यामुळे काय होते की त्यांची सोल्युबिलिटी वाढत चालते. म्हणून जनरली हे जे काही प्रायमरी अमाइन्स असतात किंवा लोअर अमाइन जे असतात तर लोअर अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल इन वॉटर. आणि जसजसं त्यांचे मॉलिक्युलर मास वाढत चालतं तसतसं हा जो अल्किल ग्रुप जर मोठा होत गेला तर हे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करायला तिथं थोडेसे बल्की ग्रुप असल्यामुळे एक अडथळा तयार होतो आणि त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी कमी कमी होत जाते. मग एकदम जे हायर अमाइन जे असतात ते वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये मात्र ते सोल्युबल असतात. सो दिस इज दी सोल्युबिलिटी. दीज आर दी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. आता फिजिकल प्रॉपर्टी नंतर आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे बेसिसिटी ऑफ अमाइन्स. केमिकल प्रॉपर्टीज सुरू करण्याअगोदर एखादा अमाइन्स किंवा जेवढे काही अमाइन्स आहेत ते बेसिक का असतात, त्याचं बेसिक नेचर जे ते डिस्कस करण्यासाठी त्याची बेसिसिटी त्याविषयी आपल्याला थोडंसं बघायचं आहे. बघा आता याला बेसिक का म्हणायचं आहे. जसं एक एक्झाम्पल आपण इथं बघितलं की ट्रायमिथिल अमाइन. एक अमाइन आहे त्याच्यामध्ये 3 मिथिल ग्रुप वाटायचे आहेत. एम ई स्टँड्स फॉर मिथिल ग्रुप म्हणजे एक मिथिल दॅट इज CH3 3 टाइम्स असंही आपण त्याला लिहू शकतो. असे ती ट्रायमिथिल अमाइन व्हेन रिॲक्ट विथ बोरॉन ट्रायफ्लोराइड. बोरॉन ट्रायफ्लोराइड जेव्हा तो रिॲक्ट होतो आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनवर हा 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि मुळात एखादा सबस्टन्स हा बेस कोणाला म्हणायचे आहे तर सबस्टन्स विच गिव्स 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज बेस. ज्या एखादा 2 पेअर आहेत आता हा जो कंपाऊंड आहे हा काय करणार इट हॅज टेंडन्सी टू गिव्ह 2 पेअर आणि याची टेंडन्सी असणार टू ॲक्सेप्ट दिस 2 पेअर. आणि यामुळे हा जो एक नवीन सबस्टन्स तयार होतोय याच्यामध्ये अशा पद्धतीचे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. म्हणजेच हा या ठिकाणी बेस म्हणून ॲक्ट होत आहेत आणि या ठिकाणी हा ॲसिड म्हणून ॲक्ट होत आहेत आणि त्यानंतर या पद्धतीचं कंपाऊंड फॉर्म होतं. थोडक्यात बेसिसिटी कशासाठी आपल्याला एक्सप्लेन करता येते विथ द हेल्प ऑफ दिस 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा आता आपल्याला अजून एका पद्धतीने ते सांगता येईल की इफ वी कन्सिडर हे ॲक्वियस सोल्युशन ऑफ बेस. एखाद्या बेसचं ॲक्वियस सोल्युशन जर आपण बघितलं आणि इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर त्याचं इक्वेशन कसं देणार आपण बघा. बेस दॅट इज 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा अमाइन आहे. त्यानंतर इट रिॲक्ट्स विथ वॉटर. त्यानंतर त्याचा जो कॉन्ज्युगेट ॲसिड असणार आहे हा बेस त्याचा कॉन्ज्युगेट ॲसिड कोणता असणार इट ॲक्सेप्ट प्रोटॉन. त्याच्याकडे 2 पेअर असल्यामुळे त्याच्यातून प्रोटॉन ॲक्सेप्ट करणार. प्रोटॉन काढल्यामुळे हा झाला NH+ आणि त्याच्यातून H+ याने देऊन टाकला म्हणून हा काय झाला ॲसिड दॅट इज दी OH- हा त्याने दिला ISO. तर बघा अशा पद्धतीचं इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर प्रत्येक कंपाऊंड जेवढे काही बेस आहे ते अशाच पद्धतीने OH- देऊन टाकतात. आता डिपेंड असणार की हा दिलेला ॲसिड हा स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे कशावरून आपण डिपेंड किंवा कशावरून ठरवायचं आहे ते याच्यावरून ठरवायचं आहे की हा तयार झालेला कॉन्ज्युगेट ॲसिड किती प्रमाणात स्टेबल आहे. हा जर स्टेबल असेल तर समजायचं आहे की जो दिलेला बेस हा स्ट्रॉंग आहे. आता याची स्टेबिलिटी कशावरून ठरणार तुम्हाला माहिती आहे की समजा आपण एक व्हॅल्यू राहत असते बघा रेट कॉन्स्टंट. सपोज K व्हॅल्यू आपण म्हणतो रेट कॉन्स्टंट टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे KV ने दाखवला जातो. त्याच्यामध्ये हा कसं काढत असतो आपण दॅट इज दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. प्रॉडक्ट इथं 2 आहेत त्यानंतर दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉडक्ट डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. ह्या पद्धतीने काढत असताना जर समजा यांचं प्रमाण जास्त असेल तर Kची व्हॅल्यू जास्त असणार. म्हणजे हा कंपाऊंड जर स्टेबल असेल तर ते जास्त प्रमाणात फॉर्म होतील
आणि हे जास्त प्रमाणात फाउंड झालं म्हणजे केची व्हॅल्यू ही मोठी असणार. याचा अर्थ इक्विलिब्रियम जर राईट साईडला गेलं तर केची व्हॅल्यू ही मोठी असणार म्हणजे तो स्ट्रॉंग बेस असणार. किंवा आपण अजून एका पद्धतीने त्याला एक्सप्रेस करतो दॅट इज इन टर्म्स ऑफ पी के व्ही व्हॅल्यू. जसं आपण पी एच व्हॅल्यू काढत होतो तसं हे मात्र याचा निगेटिव्ह लॉगरिथम असतो. म्हणजेच ही व्हॅल्यू जेवढी लहान तेवढा बेस हा स्ट्रॉंग असतो. लक्षात घ्या आपण समजेल की पी के व्ही व्हॅल्यू जेवढी लहान असणार तेवढा बेस हा स्ट्रॉंग असतो. याचा अर्थ हा जर स्टेबल असेल तर याची पी के व्ही व्हॅल्यू ही कमी असणार आणि तो बेस हा स्ट्रॉंग असणार. बघा आता आपल्याला काही कंपॅरिझन करायचे या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यूजमध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या बघायचं. जसं की इथं अमोनिया म्हटलेलं आहे. अमोनिया प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि त्यांच्या या व्हॅल्यू दिल्या आहेत पी के व्ही व्हॅल्यू. आपलं असं लक्षात येईल की जसजसं आपण आता बघा प्रायमरीचे जी पी के व्ही व्हॅल्यू ती 4.75 आहे. त्यानंतर अमोनियाची प्रायमरी अमाइनची आहे 3.38. याची पी के व्ही व्हॅल्यू कमी आहे. याचा अर्थ प्रायमरी अमाइन इज मोर बेसिक दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा हा जास्त प्रमाणात बेसिक असणार. त्यानंतर जसं आपण इकडे गेलो सेकंडरी अमाइनकडं तसं इथं बघा 3.27 म्हणजे याची व्हॅल्यू अजून कमी झाली. याचा अर्थ इट इज मोर बेसिक. हा प्रायमरी अमाइनपेक्षा सेकंडरी अमाइन पुन्हा जास्त बेसिक आहे. पण टर्शरी अमाइनमध्ये तुम्ही बघितलं बघा CH3 3 टाइम्स आहे म्हणजे टर्शरी अमाइन आहे. तिथं मात्र पुन्हा ही व्हॅल्यू वाढून गेलेली आहे. याचा अर्थ प्रायमरी आणि सेकंडरीपेक्षा टर्शरी अमाइन हा लेस बेसिक असतो. बघा हे व्हॅल्यू लक्षात येईल. मी पहिले दोन्ही वेळेस ग्रेटर दॅनचं साईन दाखवलं पण नंतर मात्र स्मॉलर दॅनचं दाखवलेलं आहे. म्हणजे सेकंडरी अमाइन हा सर्वात जास्त बेसिक असतो. खूप महत्त्वाचं सेंटेन्स सांगतोय बघा मी. सेकंडरी अमाइन इज द मोस्ट बेसिक ऑफ ऑल द अमाइन्स. सर्व अमाइन्समध्ये सेकंडरी अमाइन हा सर्वात जास्त बेसिक असतो. मग आता याचं रिझन काय ते आपण बघू. हे तर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल की हा सेकंडरी अमाइन जास्त बेसिक का. दोन फॅक्टर्स असतात बघा याच्यावर डिपेंड असणारे. एक पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे दॅट इज प्लस आय इफेक्ट. म्हणजेच प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर असणार जो की याची बेसिसिटी ठरवतो. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा अमोनिया असतो अमाइन असतो RNH2 आपण घेऊ याच्यामध्ये हा जो काही अल्किल ग्रुप आहे तर ह्या अल्किल ग्रुपची टेंडन्सी असते ज्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असतो म्हणजे इलेक्ट्रॉन त्याला समोरच्या ॲटमकडे पुशअप करण्याचा किंवा त्याला ढकलण्याची त्याची टेंडन्सी असते. आता हे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन रिलीजिंग ही जी टेंडन्सी आहे त्याच्यामुळे काय होतं की जेवढा जास्त प्रमाणात तो इलेक्ट्रॉन रिलीजिंग असेल याचा तयार होणारा कॉन्ज्युगेट बेस जो आपण असं लिहितो NH3 प्लस कॉन्ज्युगेट ॲसिड जो याचा तो आपण ह्या पद्धतीने लिहितो. आता बघा हा पॉझिटिव्ह आयन जेवढा जास्त स्टॅबिलाइज होईल तेवढा तो स्ट्रॉंग बेस असतो. इथं काय होतं की हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्टमुळे जेवढा इलेक्ट्रॉन तो याच्याकडे देईल तेवढा पॉझिटिव्ह आयन पॉझिटिव्ह जो काही चार्ज आहे हा स्टॅबिलाइज होईल. म्हणून इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुपमुळे हा जो असतो हा जास्त बेसिक असतो. आता बघा त्यापेक्षा आपण जर असा विचार केला तर मग सेकंडरी अमाइनमध्ये काय घ्यायला पाहिजे 2 R ग्रुप येतात लाईक दिस. आता जर 2 R ग्रुप असतील तर याच्यात अजून 2 इलेक्ट्रॉन्स जास्त नायट्रोजनकडे त्याने पुश केल्यामुळे त्याचे स्टॅबिलिटी अजून वाढणार. स्टॅबिलिटी वाढली म्हणजे तो अजून स्ट्रॉंग बेस असणार. देअरफॉर सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक. हा अजून जास्त बेसिक असणार. पण प्रश्न असा होतो की जर समजा इथं आपण टर्शरी जर घेतला लाईक दिस आता टर्शरी अमाइन म्हटल्यानंतर 3 अमाइन्स आहेत 3 अल्किल ग्रुप्स आहेत. तिन्ही अल्किल ग्रुपचा जो काही पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे त्याच्यामुळे याचा
सर्वात जास्त बेसिक असायला पाहिजे, पण इथं मात्र उलट दिसते आपल्याला. मग याचा अर्थ आणखीन एखादा कोणतरी फॅक्टर असला पाहिजे की जो हे ठरवतो. हे का होत नाही ते आपण दुसरे फॅक्टर बघतोय. सॉल्वेशन म्हणजे त्याची सोल्युशनमध्ये जाण्याची जी काही टेंडन्सी असते ती. आता आपल्याला आपण बघितलं बघा सोल्युबिलिटीमध्ये की जेवढे काही अमाउंट्स असतात ते वॉटर बरोबर अशा पद्धतीने एक हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. आता आपल्याला एक माहिती आहे की हायड्रोजन बॉन्ड कुठं असणार, जर समजा अमाईनमध्ये जो हायड्रोजन आणि वॉटरमधला ऑक्सिजन यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. जेवढा जास्त जो सोल्युबल असणार ॲक्वेसमध्ये तेवढं तर त्याची OH मायनस यांची टेंडन्सी जास्त असणार. म्हणजेच या ठिकाणी तो जेवढा जास्त सोल्युबल तेवढा जास्त बेसिक, हा दुसरा फॅक्टर आहे. आता बघा इथं तो वॉटरबरोबर तो हे करतोय फॉर्म करू शकतो. पण सेकंडरी अमाईनमध्ये आपल्याला फक्त एकच हायड्रोजन अवेलेबल असतो सॉल्वेशनसाठी. प्रायमरी अमाईनमध्ये 2 होते, सेकंडरीमध्ये एकच असणार. टर्शरी अमाईनमध्ये मात्र एकही हायड्रोजन अवेलेबल असत नाही टू फॉर्म दी हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. आणि म्हणून त्याच्या सॉल्वेशनचा जो काही इन्फ्लुएन्स आहे हा याच्या व्हॅल्यूवर पडतो. ह्या दोघांच्या कंबाईन इफेक्टमुळे होतं काय की सेकंडरी जो काही अमाईन आहे आणि याच्यामध्ये दोन्ही पण असणार, सॉल्वेशन पण आहे आणि प्लस आय इफेक्ट पण आहे. याच्यातला जो काही प्लस आय इफेक्ट आहे या सॉल्वेशनमुळे जवळपास बराचसा तो कमी होतो. आणि म्हणून ह्या 2 कारणांमुळे त्यांच्या कंबाईन इफेक्टमुळे, कंबाईन इन्फ्लुएन्समुळे त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होते. या पद्धतीने आपण एखाद्या अमाईनची जी काही बेसिसिटी आहे ती आपण कम्पेअर करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अरेल किंवा अरोमॅटिक अमाईनची बेसिसिटी त्यानंतर त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज याविषयी डिस्कस करायचं आहे.